हॅलो फ्रेंड्स, देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा आज मी मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ही सुंदरशी अशी 2 टियर केकची डिझाईन. यामध्ये मी फॉन्टलेंटचा सुद्धा वापर केलेला आहे. तर ही फॉन्टलेंटसुद्धा कशी बनवायची ही सुद्धा मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे चॉकलेट केक जो आहे मी क्रम कोटिंग करून घेतला होता आणि जवळजवळ 1 ते दीड तास मी इथे त्याला फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पटकन दिशा मी मेन फिनिशिंग करून घेतलेली आहे. तर खूप सारी व्हाईट क्रीम इथे मी यूज केलेली आहे. लेवलमध्ये व्हाईट क्रीम लावत चालायची आहे आणि त्यानंतर एक्सेस क्रीम जी आहे ती वाईप आउट करून घ्यायची आहे. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण केक जो आहे मी व्यवस्थितरित्या व्हाईट क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या लेवल करून घेतलेली आहे. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या पूर्ण क्रीम आपण लावून घेतली आहे. त्यानंतर स्टील स्क्रॅपरचा जो आहे इथे वापर करून एक्स्ट्राची जी क्रीम आहे, अनइवन जी क्रीम आहे ती व्यवस्थितरित्या इथे मी काढून घेतलेली आहे. तर हे बघा बरोबर 90 डिग्रीमध्ये आपल्याला स्क्रॅपर पकडायचा आहे आणि एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती लेवलमध्ये निघून जाते आणि केक जो आहे तो खूप सुंदर असा फिनिशिंग मध्ये दिसायला लागतो. तर हे बघा वरच्या साईडला सुद्धा हलक्या हाताने तुम्हाला ओढत घ्यायची आहे, म्हणजे जी लेवल आहे ती खूप सुंदर येते आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर दिसते. तर हे बघा इथे ऑलमोस्ट आपली जी आहे मेन फिनिशिंग झालेली आहे. लास्टची एक मी फायनल टच इथे देऊन घेतलेला आहे. तर त्यानंतर इथे मी घेतलेली आहे थोडीशी व्हिप क्रीम आणि त्यामध्ये टाकला खूप सारा रेड कलर. हा रेड कलर मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहे. अजून थोडा रेड कलर मला याच्यात हवा होता, तर तो मी ॲड केला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या पूर्ण क्रीम जी आहे ती मिक्स करून घेतली आहे. कुठे व्हाईट कुठे रेड असं ठेवलेलं नाही आहे. बरोबर सगळा कलर एकसारखा रेडिश दिसेल अशा पद्धतीने इथे मी हे मिक्स केलं आहे. त्यानंतर पायपिंग बॅग घेतली आणि तिचं थोडंसं फ्रंटचं जे टोक आहे ते कट करून घेतलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये ही रेड क्रीम भरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने रोटेट करत आहे आणि एकसारख्या वेनी जी पायपिंग बॅग आहे ती पुश केली आहे आणि इथे वरती एक कोट म्हणू शकतो आपण याला, की एक कोट जो आहे मी पूर्ण रेड कलरचा करून घेत आहे. तर इथे तुम्ही पूर्णपणे क्रीम टाकून पण ही पॉइंट लाईन देऊ शकता. मला ही पद्धत जास्त कम्फर्टेबल वाटली, म्हणजे खूप एक्सेस क्रीम पण नाही लागत आणि व्यवस्थितरित्या इथे आपला हा केक जो आहे पॉइंट लाईनची जी आहे ती आपली तयार होऊन जाते. तर हे बघा त्यानंतर इथे मी नाईफच्या मदतीने व्यवस्थितरित्या हा वरचा पोर्शन प्लेन करून घेतला आहे आणि स्टील स्क्रॅपरच्या मदतीने खालचा पोर्शन प्लेन करून घेतला आहे. पुन्हा थोडीशी मला ती वाढवावीशी वाटली म्हणून मी पायपिंग बॅगने अजून त्यावर क्रीम ॲड केली आहे. आता इथे बघा फक्त वरच्या रेड क्रीमला माझं स्क्रॅपर जे आहे ते टच होतं आहे. खालच्या व्हाईट क्रीमला अजिबात माझं स्क्रॅपर टच होत नाही आहे. यामुळे ही फॉन्ट लाईन व्यवस्थित आली आहे. जर तुम्ही थोडासुद्धा स्क्रॅपरचा अँगल चुकीचा पकडला आणि चुकीच्या वेनी त्याला खाली टच झाला तो सपोज, तर पूर्ण आपली केकची फिनिशिंग जी आहे ती खराब होईल. म्हणून ही फॉन्ट लाईन करताना तुम्ही एवढं नक्की लक्षात असू द्या, की आपल्याला फक्त वरच्या पोर्शनला इथे स्क्रॅपरला टच करायचं आहे. त्यानंतर आहे हा सेकंड टियर. यालासुद्धा मी क्रम कोटिंग करून सेटिंग करून घेतलेला होता फ्रीजमध्ये आणि इथे आता मी याला व्हाईट क्रीमने प्रॉपर फिनिशिंग करून घेत आहे. तर सेम इथे जशी मी खालच्या टियरला मेन फिनिशिंग करून घेतली होती, तशी सेम पद्धतीने मी इथे वरच्या टियरला सुद्धा जी आहे मेन फिनिशिंग करून घेणार आहे. तर इथे मला वाटत होतं की कुठे कमी कुठे जास्त, म्हणजे ॲक्च्युली खालच्या साईडला थोडी कमी क्रीम आणि वरच्या साईडला थोडी जास्त क्रीम लागली होती. तर मी पुन्हा एकदा इथे क्रीम लावून घेतली आहे आणि स्टील स्क्रॅपरनी व्यवस्थितरित्या 90 डिग्रीच्या अँगलमध्ये पकडून इथे मी मेन फिनिशिंग करून घेणार आहे. तर हा सगळा आहे प्रॅक्टिसचा प्रश्न. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची मेन फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित आणि चांगली येत जाईल आणि तुमचा हातसुद्धा बसेल त्यावर आणि तुमची स्पीडसुद्धा त्यामध्ये इन्क्रीज होत जाईल. तर हा सगळा प्रॅक्टिसचाच विषय असणार आहे, की तुम्ही जेवढ्या जास्त केकची मेन फिनिशिंग करत जाल तेवढं तुमची फिनिशिंग जी आहे ती अजून छान छान होत जाणार आहे.
तर इथे मेन फिनिशिंग झाल्यानंतर जो बेसला केक आपला लागलेला असतो, तो मी या नाईफच्या मदतीने हलक्या हाताने लूज करून घेत आहे. का? तर आपल्याला हा केक जो आहे तो शिफ्ट करायचा आहे. तर फॉन्ट लाईन बनवायच्या आधी मी त्याला लूज करून घेतलेला आहे आणि सेम जो आपण पायपिंग बॅगमध्ये भरलेला कलर बनवलेला होता, तो अशा पद्धतीने इथे मी ही क्रीम अप्लाय करून घेत आहे. आणि जसं मी आधीच्या केकला स्टील स्क्रॅपरचा वापर करून फिनिशिंग करून घेतली आहे, सेम मेथड मी इथे वापरणार आहे. तर इथे पण आपल्याला जी रेड रेड कलरची क्रीम आपण लावलेली आहे, तिथेच फक्त स्क्रॅपरचा टच होऊ द्यायचा आहे. वरच्या साईडला अजिबात आपला स्क्रॅपर लागणार नाही आहे. तर हे बघा, इथे कुठे-कुठे रेड कलर दिसतो एक्स्ट्राचा लागलेला, तर तिथेसुद्धा मी क्रीम अप्लाय करून घेणार आहे. म्हणजे तो पोर्शनसुद्धा आपला फॉन्ट लाईनमध्ये कव्हर होऊन जाईल. तर इथे बघा, स्क्रॅपरला रेड कलरची क्रीम लागत आहे, पण व्हाईट कलरची क्रीम अजिबात लागलेली नाही आहे. तर फॉन्ट लाईन करताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्हाला फॉन्ट लाईनची जी क्रीम असणार आहे, फक्त तिला टच होऊ द्यायचं स्क्रॅपर, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला अजिबात होऊ द्यायचं नाही आहे. तर इथं पुन्हा एकदा मी हा केक जो आहे तो लूज करून घेत आहे बेसपासून आणि घेणार आहे आता मी हा खालचा टियर. तर हे बघा, एका साईडला मी हे नाईफ टाकला आहे आपला आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी या मोठ्या नाईफचा वापर करणार आहे. आणि हे बघा, दोघं नाईफच्या मदतीने मी हा केक असा उचलून हलक्या हाताने दुसऱ्या टियरवर ठेवून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने जे नाईफ आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 टियर्सचं जे आहे ते शिफ्टिंग करू शकता किंवा एकावर एक केक हा ठेवू शकता. त्यानंतर इथे घेतलेले आहे मी रोजेस आणि ही आहे गोल्डन डस्ट. ही एडिबल डस्ट आहे. तर इथे फक्त जस्ट मी थोडीशी ही डस्ट जी आहे ती फुलांवर स्प्रे करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 3-4 रोजेस आणि वरच्या साईडला 3-4 रोजेस अशी मी इथे हे असेंबल करून घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थितरित्या लुक्स वाईज चांगले दिसतील अशा पद्धतीने मी हे रोजेस एकावर एक अरेंज करून घेतलेले आहेत. तर लुक्स आत्ताच आपल्या केकचे खूप छान दिसत आहे. अजून फायनल थोडं टच याला द्यायचं बाकी आहे. त्यानंतर इथे घेतलेत मी हे गोल्डन बॉल. हे ॲक्चुअली मी आधी अरेंज करून घेतले होते. ते व्हिडिओ चालूच नव्हता. तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेते. तर हे गोल्डन बॉल्स इथे ही पिन चिमटा आहे. तर या चिमट्याच्या मदतीने बघा, अलगद हाताने उचलून आपल्याला या फॉन्ट लाईनवर असे अरेंज करायचे आहे. त्यामुळे केक जो आहे तो अजून एलिगंट आणि सुंदर दिसतोय. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी हे अरेंज करून घेतलेले आहेत. लास्टला इथे मी एक टॉपर ॲड केलेला आहे हॅपी बर्थडेचं. त्यानंतर आपण फॉन्डंटच्या लीव्स कशा कट करायच्या ते बघणार आहोत. तर इथे मी घेतलेलं आहे ग्रीन कलरचं फॉन्डंट. त्याला लाटून घ्यायचं आहे. याची थोडी मसाज करून घ्यायची. मसाज करून त्याला थोडं लूज करून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे लीव्सचे जे आहेत ते कटर होते माझ्याकडे. प्लंजर्स आपण त्याला म्हणतो. हे बघा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या 3 साइजेस म्हणजे अवेलेबल आहेत. तर ते तिघं साइजेसचे मी अशा पद्धतीने इथे पेटल्स कट करून घेतले आहेत आणि असे प्रेस केल्यानंतर हे बघा, त्यावर जे आहे प्रॉपर वेन्स पण आपल्या लिप्सच्या दिसून येतात. तर हे बघा, इथे मी सगळ्यात तिघं साईजमध्ये एक 10-12 पाकळ्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. तर असे भरपूर वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या डिझाईनचे कटर्स येतात. तुम्ही ह्या कटर्सचा वापर करून खूप वेगवेगळ्या डिझाईन्स इथे फॉन्डंटचे तयार करू शकतात आणि आपल्या केकवर लावू शकतात. तर फायनली आपल्या लीव्स जे आहेत तशा दिसत आहेत. तर या लिपसुद्धा मी इथे केकवर अरेंज करून घेणार आहे. तर रँडमली मला जिथे व्यवस्थित दिसतील लुक्स वाईज त्या मी इथे अशा लावून घेत आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. त्यानंतर इथे मी बोर्डवर जे आहे बेसवर नाव जे होतं आपलं केकवरचं ते लावून घेणार आहे. तर अशाच प्रकारचे छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, फायनली इथे मी हे नाव जे आहे ते लावायला सुरुवात केली आहे.
तर स्टार्टिंगचं जे मिडलचं अल्फाबेट होतं ते सर्वात आधी चिकटवायचं आहे आणि त्याच्यानंतर आजूबाजूचे अल्फाबेट्स जे आहेत ते चिकटवायचे आहेत. म्हणजे नाव जे आहे ते प्रॉपर सेंटरला येतं आणि लुक्स वाईज ते छान दिसतं, असेंबल छान होतं. तर हे बघा, हा आहे आपल्या केकचा फायनल लूक. फिनिशिंग तुम्ही बघू शकता. फॉन्ट लाईनसुद्धा बघू शकता किती सुंदर आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.